नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर माझी अपहरण ही कथा सादर करणार आहे। चला तर ऐकूया। सकाळी 11च्या दरम्यान अहमदाबाद पोलीस मुख्यालयाच्या पायऱ्या चढत असताना इन्स्पेक्टर कबीरच्या मोबाईलवर कमिशनर वालिया यांचा मेसेज झळकला। ताबडतोब भेट। दुसऱ्या मिनिटाला कबीर त्यांच्यासमोर उभा होता। दिनेश मेहता यांच्या 8 वर्षाच्या मुलाचं हर्षलचं अपहरण झालं आहे। ताबडतोब तपास सुरू कर। नाव आणि पत्ता लिहिलेला एक कागद त्याला देत वालिया म्हणाले। दुसऱ्या क्षणी कबीर केबिन बाहेर पडला। इन्स्पेक्टर कबीर एक रुबाबदार व्यक्तिमत्व तर होतंच, पण विशेष लक्षणीय होती की त्याची भेदक नजर। तो तडफदार आणि हुशार होताच, पण त्याचं खबऱ्यांचं नेटवर्क जबरदस्त होतं। मुख्यालयाच्या पायऱ्या उतरत असताना त्याला त्याच्या दिशेने त्याचा आवडता ड्रायव्हर जनार्दन येताना दिसला। जनार्दनने बाजूच्या मारुती स्विफ्टकडे बोट केलं। कारमध्ये बसताना कबीरने त्याला नाव पत्ता असलेली चिठ्ठी दिली आणि ती वाचताना जनार्दनने विचारलं, काय झालं? 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण। 20 मिनिटातच ते बजाजनगरमधील सायरस सोसायटीत पोचले। चांगली पॉश सोसायटी होती। आवारात लोक घोडक्यांनी चर्चा करत उभे होते। उतरल्याबरोबर कबीर तडक दिनेश मेहतांच्या फ्लॅटवर गेला। फ्लॅट चांगलाच प्रशस्त होता। दार उघडच होतं। हॉलमध्ये 7-8 जण होते। सगळेजण फोन करत होते। हर्षलबद्दल विचारत होते। सोफ्यावर हर्षलची आई सरलाबेन रडत बसली होती। 2 स्त्रिया तिला धीर देत होत्या। गौरी देसाई, बजाजनगर पोलीस स्टेशनची हेड, सरलाबेनला प्रश्न विचारत होती। कबीरला बघताच गौरी समोर आली आणि तिने त्यांना सॅल्यूट केला आणि सांगितलं की मी आत्ताच आली आणि चौकशी सुरू केली आहे। तेवढ्याच दिनेश मेहता त्यांच्याजवळ आलेच। त्यांना कबीर म्हणाला, मला तुमच्याशी एकट्याशी बोलायचं आहे। काही न बोलता त्यांनी बाजूच्या रूमकडे बोट दाखवलं। त्यांच्या मागे जात असताना कबीरने गौरीला हॉलमधील सर्वांचे मोबाईल नंबर घ्यायला सांगितलं आणि ताबडतोब ट्रॅकिंगवर टाकायला सांगितलं। खोलीत पोचतात त्यांनी दार बंद केलं आणि दिनेशभाईंना विचारलं की मला सकाळपासूनच्या सर्व घटना कितीही क्षुल्लक असल्या तरी तपशीलवार सांगा। त्याप्रमाणे दिनेशभाई सांगू लागले। नेहमीप्रमाणे मी 10 वाजता दुकानात पोचलो। बरोबर 10:15 मला धमकीचा फोन आला। तो एवढंच म्हणाला की हर्षल आमच्या ताब्यात आहे आणि सुखरूप जिवंत पाहिजे असेल तर 20 लाख रुपये द्या। पैसे कसे आणि कुठे द्यायचे हे मी 1 तासाने फोन करून सांगेन। पोलिसांकडे गेलात तर मुलगा जिवंत मिळणार नाही। हा नंबर तुम्ही गौरी मॅडमला दिला आहे? हो। नंतर मी घरी फोन केला। मला सरलाने सांगितलं की मीच तिला 10 मिनिटापूर्वी फोन केला होता। घराची किल्ली कपड्याबरोबर चुकून इस्त्रीवाल्याकडे गेली आहे, तरी हर्षलला पाठवून ते आण म्हणून तिने त्याला इस्त्रीवाल्याकडे पाठवलं आणि अजून तो आलेला नाही। निष्काळजीपणा, केवळ निष्काळजीपणा। ठीक आहे, शांत व्हा। नंतर काय झालं? नंतर मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे। मी लगेच नवीनला, माझ्या पुतण्याला फोन केला। तो इथेच बाजूच्या सोसायटीत राहतो आणि त्याला जरा बघायला सांगितलं। मी पण लगेच घरी आलो। तोवर नवीनने शोधाशोध सुरू केली होती। तुम्हाला अजून दुसरा फोन आला नाही? नाही।
म्हणून तर काळजी वाटते हो. त्याने हर्षलला तर नाही काही काळजी करू नका, हर्षल सुखरूप असेल. मला एक सांगा, समजा तुम्ही 20 लाख रुपये द्यायचे ठरवलंच असतं तर कसे उभे करणार होता? तेवढी रक्कम आहे घरी. आता दचकायची पाळी कबीरची होती. एवढी मोठी रक्कम घरी कशी काय? मी डायमंड व्यापारी संघटनेचा खजिनदार आहे. कालच वार्षिक भरणा झाला. उद्या जमा करेन म्हणत होतो. घरी एवढी रक्कम आहे हे तुमच्याशिवाय अजून कोणाकोणाला माहिती आहे? माझ्या पत्नीला, नवीनला आणि त्याच्या फॅमिलीला. तुमचे सोसायटीत, धंद्यात काही कोणाशी भांडण वितुष्ट नाही? अजिबात नाही. मुलांचं काही भांडणं वगैरे एवढ्यात झालीत? नाही हो, अजिबातच नाही. ठीक आहे म्हणत कबीर बाहेर आला. बाहेर गौरीने त्याला सरलाबेन काय म्हणाल्या ते सांगितलं. सरलाबेन आणि दिनेबाईंच्या बोलण्यात अजिबात तफावत नव्हती. कबीर गौरीबरोबर खाली सोसायटीच्या आवारात आला. सोसायटीच्या गेटपासून दूरवर असलेला मेन रोड स्पष्ट दिसत होता. उजव्या बाजूला साधारणपणे मध्यावर इस्त्रीवाल्याचं दुकान होतं. कबीर तिकडे निघाला आहे हे बघून गौरी म्हणाली, सर मी त्याला विचारलं आहे, त्याच्याकडे हर्षल आलाच नाही असं तो म्हणतोय. रस्त्याच्या डाव्या बाजूला इस्त्रीवाल्याच्या बऱ्याच अलीकडे असलेल्या एका मोच्याकडे जात कबीर म्हणाला, याला विचारलं? एकदम गौरी गोरीमोरी होत म्हणाली, सॉरी सर, लक्षातच आलं नाही. सॉरी कशाबद्दल? सगळेजण इस्त्रीवाला म्हणत होते म्हणून तुझ्या लक्षात आलं नसेल. तेवढ्यात ते त्या दुकानापाशी पोचले होते. जय श्रीकृष्ण, कबीर म्हणाला आणि त्याने हर्षलचा फोटो दाखवत त्याला विचारलं, याला बघितलंय? जय श्रीकृष्ण, हे हर्षल बाबू सकाळी 10 वाजता इथून जात होते की. कोणाबरोबर गेला तो आणि कोणी त्याला जबरदस्तीने नेलं का? छे त्या झाडाखाली एक पांढरी कार उभी होती. हर्षल त्या कारमध्ये बसून गेला. कारचा नंबर मॉडेल पाहिला? आठवतं काही? नंबर तर काही इथून वाचता आला नाही आणि मॉडेल वगैरे मला काही कळत नाही हो साहेब. गौरी त्याला मोबाईलवर काही गाड्यांचे बॅकसाईडनी फोटो दाखव. त्याप्रमाणे गौरीने त्याला काही फोटो दाखवले. त्यातल्याच एका फोटोवर बोट ठेवत तो म्हणाला, नक्की नाही सांगू शकत पण बरीचशी अशीच होती. काही हरकत नाही मित्रा, तुझी खूप मदत झाली. असं म्हणत कबीरनी गौरीला विचारलं, हे कोणतं मॉडेल आहे? हुंडाई i10. ठीक आहे, चल. जिथे कार पार्क केली होती तिथे काही मिळतं का बघूया. जनार्दनला फोन करत कबीर म्हणाला, सकाळीच पावसाची हलकीशी सर येऊन गेली होती त्यामुळे कारच्या टायरच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. गौरी त्यांचे फोटो घेत असताना जनार्दन आला. हायवेपर्यंत सरळ घे आणि जिथे टायरचं दुकान दिसेल तिथे थांब. त्यांचं नशीब जोरावर होतं. हायवे लगतच एक टायरचं दुकान होतं. यावेळेस कबीर खाली पण उतरला नाही. गौरीने टायरच्या खुणांचे फोटो टायरवाल्याला दाखवले आणि विचारलं, कोणत्या कारचे असू शकतील? हुंडाई i10. पटकन उत्तर मिळालं. गौरीने तसं सांगताच कबीरने त्याचं खबऱ्यांचं संपूर्ण नेटवर्क कामाला लावलं आणि काहीही करा, पांढरी हुंडाई i10 ताबडतोब शोधा असं सांगितलं. 15 मिनिटातच कबीरला मंगलसिंगचा फोन आला. साबजी, तुम्ही म्हणता तशी गाडी गुरुनगरला 5 नंबर लेनला कोणीतरी सोडून गेलं आहे बघा. 10व्या मिनिटाला कबीर अँड पार्टी गाडीजवळ पोचली. इथून गौरीने सूत्र हातात घेतली
गाडी नंबरवरून मालक शोधला. मालक अशोक ढोलकिया होता. गाडी त्यांनी त्याच्या मित्राला अमर वर्माला 2 दिवसापूर्वी काही काम निघालं म्हणून दिली होती आणि अमरचा फोन अजूनही लागत नसल्याचं त्यांनी सांगितलं. एव्हाना फोनची कॉल हिस्ट्री वगैरे आली होती. त्यात धमकीचा फोन साईराज सोसायटीच्या एरियातूनच आलेला होता असं स्पष्ट झालं होतं. तोवर फोरेन्सिकची टीम पण आली होती आणि गाडी तपासत होती. कबीर पण गाडी निरखून बघत होता. गाडीच्या टायरला चुनखडीचे बरेच कण चिकटल्याचं त्याच्या लक्षात आलं. तसेच कण ड्रायव्हरच्या सीट खाली पण होते. त्यांनी मंगलसिंगला ते दाखवलं आणि म्हणाला की अशी चुनखडी असलेला भाग जरा शोध. त्याप्रमाणे मंगलसिंग ताबडतोब कामाला लागला. गौरी, आपण पण तोपर्यंत हा असा भाग शोधूया, कारण आपण गोल्डन आवरमध्ये काम करत आहोत. आताच घाई केली तर हर्षल सुखरूप सापडेल याची मला खात्री आहे. त्यांना तसा भाग शोधायला फार तर 15 मिनटं लागली असतील. तेवढ्यात मंगलसिंगचा फोन आलाच. तो पण त्याच एरियातून बोलत होता, म्हणजे तपास योग्य दिशेने सुरू होता. मंगलसिंग रस्त्यातच उभा होता. त्याने एका सोसायटीकडे हात दाखवला. क्षणाचाही विलंब न लावता कबीर, गौरी आणि जनार्दननी एक एक फ्लॅट तपासायला सुरुवात केली आणि तिसऱ्याच फ्लॅटमध्ये हर्षल आरामात TV बघत आणि वेफर खात असताना गौरीला सापडला. तुम्ही पोलीस असा वा अजून कोणी असा, याचं जेवण झाल्याशिवाय मी त्याला नेऊ देणार नाही. आणि तुम्ही पण जेवा, तिथल्या आंटीने ठणकावलं. एवढ्या वेळ कोणालाही पाणी पण पिऊ न देणाऱ्या कबीरने तिचं म्हणणं मात्र निमूटपणे ऐकलं. त्याने हर्षलला जरा गोडीत घेऊन विचारलं, अरे हर्षल, या गाडीवाल्या अंकलला तू कशी काय होल दिली रे? व्हेरी सिम्पल. तो अंकल मला बराच वेळ बाबांकडे नेतो असं म्हणत होता, पण नेत नव्हता, म्हणून मी झोपायचं नाटक केलं. एका ठिकाणी तो रेंज मिळत नाही म्हणून कारमधून उतरला आणि बाहेर बोलू लागला. तेवढ्यात मी पटकन गाडीच्या किल्ल्या घेतल्या आणि या सोसायटीत पळालो. पण तो पकडायला धावला असेल ना? हो ना. तेव्हा मी ट्रिक केली. गाडीच्या किल्ल्या रस्त्याच्या कडेला फेकल्या. तो त्या शोधत बसला आणि मी या आंटीकडे आलो. ही आंटी फार छान आहे. फाफडा देते, कार्टून बघू देते, अजिबात रागवत नाही. हो ठीक आहे म्हणत खाणं झाल्यावर कबीरने हर्षलला घेऊन ताबडतोब साईराज सोसायटीकडे प्रयाण केलं. झाल्या श्रमाने आणि ताणाने हर्षलने गाडीतच ताणून दिली. साईराज सोसायटीत जेव्हा ते पोचले तेव्हा लग्न समारंभासारखा जल्लोष सुरू होता. ढोल ताशे वाजत नव्हते एवढंच. कबीरने हर्षलला सरलाबेनच्या हवाली केलं. तो फार थकलाय, त्याला जरा अजून झोपू द्या. आणि तो बाहेर हॉलमध्ये आला. दिनेशभाईंनी कबीरला विचारलं, याच्या मागे कोण होतं? त्याला पकडलं का? कबीर शांतपणे म्हणाला, याचा सूत्रधार आपल्याबरोबर सकाळपासून आहे आणि आत्ता पण आहे. कोण? तुमचा लाडका पुतण्या नवीन. शेअर मार्केटमध्ये लॉस झाल्याने त्याने आपल्या मित्राच्या मदतीने हे काम केलं. हर्षल हुशारीने त्याच्या मित्राला तावडीतून निसटला म्हणून ठीक आहे, नाहीतर कबीरच्या माणसांनी नवीनला ताब्यात घेतलं आणि नेलं. ते जाताच दिनेशभाईंनी कबीरला विचारलं, तुम्हाला याचा संशय केव्हा आला? तुम्ही सकाळी सांगितलं की घरात रोकड असल्याचं नवीनला पण माहिती आहे.
तेव्हाच मला संशय आला. आणि दुसरं म्हणजे घरातल्या एवढ्या गोष्टी की इस्त्रीवाल्याकडे तुमची किल्ली वगैरे गेली असेल हे एखाद्या जवळच्याच माणसाला ठाऊक असणार ना. पण हर्षलला धोका होऊ नये म्हणून मी त्याला मुद्दाम मोकळा सोडला. शिवाय धमकी देणारा फोन याच एरियातून आला होता हे कन्फर्म झाल्यावर माझी खात्री पटली की या नाट्याचा सूत्रधार नवीनच आहे. मंगलसिंग दारात आला. त्याला बघून कबीर म्हणाला, पण आमचा खरा सूत्रधार हा मंगलसिंग आहे. हा नसता तर हर्षल सापडणं कठीण होतं. काही न बोलता सरलाबेननी गळ्यातली सोन्याची चेन काढून मंगलसिंगच्या हाती दिली. त्याने कबीरकडे बघितलं. कबीरने नजरेनेच होकार दिला. पण मंगलसिंह चेन तशीच सरलाबेनला परत करत म्हणाला, बेन, एका आईला तिचा मुलगा परत मिळाला याचं मला समाधान आहे. मला काही नको. धन्यवाद. तर रसिकांनो, ही होती अपहरण ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा. मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. धन्यवाद.